हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण वार्षिक परीक्षेचा मराठी पेपर पाहणार आहोत. सेकंड सेमिस्टर एक्झाम 2025साठी ही आपली तयारी आहे. तर आपण इयत्ता 5वीचा मराठीचा पेपर पाहत आहात. 40 मार्काचा हा पेपर असतो आणि मी प्रश्नपत्रिकेसोबतच उत्तरपत्रिकाही दाखवत आहे. अशा उत्तरपत्रिका आहेत की ज्यांना आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत. पाहूया कसं प्रेझेंटेशन आहे. पहा मुलांनो, पहिला प्रश्न आहे गाळलेल्या जागा भरा आणि जोड्या लावा. तर हा प्रश्न पहिल्या पानावर पूर्ण करायचा आहे. पहा गाळलेल्या जागा आणि जोड्या लावा कशा पद्धतीने लिहिल्या जातात. व्हिडिओ थोड्या वेळाकरिता स्टॉप करा आणि संपूर्ण उत्तरे वाचून घ्या. हा आहे दुसरा प्रश्न. इथे तुम्हाला हा प्रश्न फक्त दिसत आहे. पुढील पानावर आपण ब प्रश्न पाहणार आहोत. हा ब प्रश्न आहे कोण कोणास म्हणाले. पहा हे तिसरा प्रश्न एका वाक्यात उत्तरल्या. या ठिकाणी तुम्हाला पॅरेग्राफ पडणार आहे. एक पॅसेज आहे पाठावरील, दुसरा पॅसेज पडणार आहे कवितेवरील आणि तिसरा पॅसेज पडणार आहे अनसीन पॅसेज म्हणजे बाहेरचा पॅसेज पडणार आहे आणि त्यावरच उत्तरं शोधून तुम्हाला लिहायची आहे. तर अशा पद्धतीची ही प्रश्न तुम्हाला येतील एका वाक्यात लिहिण्यासाठी. त्यानंतर हा ब प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. तर हा मोठा 40 मार्काचा पेपर असल्यामुळे थोडक्यात उत्तरे म्हणजेच मोठ्या स्वरूपात लिहिणारी उत्तरेसुद्धा प्रश्न उत्तरेसुद्धा येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता व्याकरण विभाग पाहणार आहोत. चौथा प्रश्न 10 मार्काला असतं व्याकरण. तर प्रत्येक प्रश्न वेगवेगळा आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग ओळखा. पाहि ते उत्तरं दिसत आहेत तुम्हाला. पहा एकवचन, अनेकवचन आणि जोड शब्द इथे बनवायचे आहेत. तर इथे बनवलेले आहेत. इथे एक उत्तर मला थोडं चुकीचं दिसतं आहे म्हणून मी दुरुस्त केलेलं आहे. पहा बाग, बागा असं उत्तर हवं होतं. तर हे दुरुस्त केलेले उत्तर योग्य आहे. इकडे लक्ष द्या. आणि हे आहे जोड शब्द. तर विद्यार्थी मित्र हो, आता उपयोजित लेखन सुरू होत आहे. म्हणजेच दिलेल्या शब्दांचा वापर करून आपल्याला निबंधलेखन लिहायचं आहे. सुंदर असा निबंध इथे लिहिलेला दिसतोय आपल्याला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे वाचावं लिहा आहे. तसंच पॅरेग्राफ वाचायचा आहे, लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कहाणी लेखनसुद्धा पडू शकतं. तर मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला कहाणी लेखनसुद्धा लिहायचं आहे किंवा एसे रायटिंगसुद्धा वेगळा येऊ शकतो. जसे की आमची सहल, आपला आवडता सण, माझा आवडता प्राणी असे निबंध तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न म्हणजेच पत्रलेखन पाहणार आहोत. पाहितं मित्राचा चित्रकले स्पर्धेत पहिला नंबर आला त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचं आहे. तर तुम्ही स्वतःचं नाव लिहू शकता इथे, मैत्रिणीचा पत्ता आणि सुरुवात मग करून आपल्याला या पत्राचा शेवट करायचा आहे. पहा तर अशा पद्धतीने तुम्ही पत्रलेखन लिहू शकता. तर विद्यार्थी मित्र हो, हा पहा मागील वर्षाचा पेपर आहे आणि या पद्धतीने तुम्ही उत्तरपत्रिका आपली शाळेमध्ये कंप्लीट करायची आहे. पहा पहिला प्रश्न इथे आहे, दुसरा प्रश्न इथे आपल्याला दिसत आहे, तिसरा प्रश्न
इथे 4था प्रश्न आहे ग्रामरचा. हा आहे 5वा प्रश्न. 4था अ आणि ब आहे हा, आणि आहे 5वा प्रश्न अ आणि ब. असे 5 प्रश्न पडतायत पहा. इथे हुशार कावळा ही तुम्हाला कहाणी लेखन मागील पेपरामध्ये पडलं होतं. माझा आवडता सण दिवाळीबद्दल इथे लिहिलेलं तुम्हाला दिसत आहे. कहाणी लेखन लिहित असताना हुशार कावळा ही कहाणी लेखन हे शीर्षक झालं, तर शीर्षकला सुद्धा 1 मार्क तुम्हाला पडतो आणि तात्पर्य सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्यामुळे तिथेही सुद्धा तुम्हाला 1 मार्क आणि मधील जो भाग असतो त्याला 2 मार्क, असे एकूण 4 ते 5 मार्काला हे कहाणी लेखन पडत आहे. तसाच निबंधसुद्धा 5 मार्काला तुम्हाला येणार आहे. तर असं हे प्रेझेंटेशन तुम्हाला पेपरामध्ये ठेवायचं आहे. पहा, अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असं लेखन तुम्हाला या उत्तरपत्रिकेतून दिसत आहे. खूपच सुंदर मांडणी केलेली आहे पहा. हे पॅसेजवरचे प्रश्न आहेत. हे बाहेरचा पॅसेज आहे. ही कविता आहे. कवितेवरील ही रायमिंग वर्ड. पतंग ही कविता आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्र हो, हा विठ्ठलाचा पॅरेग्राफ आलेला आहे. त्याच्यावरील हे प्रश्नोत्तरे तुम्हाला अशी लिहायची आहे. तर नक्कीच तुम्हाला हा पेपर, हा व्हिडिओ आवडेल. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. तर येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी म्हणजे सेकंड सेमिस्टर एक्झामसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. छान पेपर लिहा. तर पुन्हा भेटणार आहोत आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये वेगळ्या विषयाचा पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.